श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा, पावसामुळे रानं कशी अशी हिरवीगार झालेली आहेत. तर हे काय आमचं शेत नाही आहे, तर शेजाऱ्यांचं आहे. तर आमच्या घराला लागूनच आहे, त्यामुळे पाठीमागच्या बाजूने जेव्हा आम्ही बाहेर येतो तर डायरेक्ट हे सगळं झाडं वगैरे आम्हाला दिसतात. आणि हे पहा, हे आहे आमचं सीताफळाचं झाड आहे. तर एवढी सीताफळ लागले, त्याला खूप जास्त सीताफळ भरले सगळं झाड. पण झाड काय झालं आहे, असं झुडपासारखं झालेलं आहे. व आतमध्ये जी सीताफळ लागलेली ती दिसतात पण काढता येत नाहीत. आणि उंच पण झालेलं आहे, त्यामुळे उंचावर देखील जी सीताफळ लागली ती देखील हाताला येत नाहीत. आणि रानात जे तणकाट झालेलं आहे, मोठं मोठं झुडपं, ते आमच्या गेटच्या आतमध्ये झाडांपर्यंत येऊन टेकलेलं आहे, त्यामुळे तिकडून सुद्धा काढता येत नाही. दरवेळी काय करतो आम्ही, उन्हाळ्यामध्ये झाड असं कापून टाकतो, म्हणजे थोडं थोडं वरचं असं छाटून टाकतो. पण ह्यावेळी कापलं नाही, त्यामुळे पूर्ण असं मोठं झुडपासारखं झालेलं आहे. आणि इथे बघा, ही गुलाबाच्या झाडाला 2 गुलाब लागलेले आहेत, पण पानं सगळी किड्याने खाऊन टाकलेली आहे. बहुतेक कुठंतरी कीड झाली असेल. तर गुलाबाची फुलं फक्त चांगली आहेत, पानं किडलेली आहेत. तर हे फूल तर बघा किती छान, आणि ह्याचा कलर बघा किती मस्त आहे, खूप छान आहे. तर झाडावर ती फुलं बरी वाटतात. मला काय फुलं वगैरे तोडून डोक्यात घालावं असं वाटत नाही. तर हे बघा पारिजातीची फुले, ही तर फुलाने असं झाड पूर्ण भरलेलं आहे आणि दळवळले आहे. तर पारिजातीचा सडा अंगणात पडावं असं म्हणतात, त्यामुळे आम्ही हे झाड लावलेलं आहे. आणि खूप असं फुलं पडतात खाली, आणि इतकं छान फूल दिसायला दिसतं. फूल पांढरा आणि त्याचा देठ केशरी कलरचा आहे, त्यामुळे दिसायला देखील खूप सुंदर दिसतं. पण ही मी देवाला घालत नाही, कारण ती काय होतात, लगेच कोमजतात. खाली पडलं फूल की 1-5 मिनटंच ते चांगलं राहतं, नाही तर लगेच कोमजून जातं. तरी बघा, आमच्या झाडाची सीताफळे अशी तोडून ठेवलेली आहे. बघा, ही झाडाची सीताफळे मी तोडून ठेवली, तर हे पिकले. आणि हे जास्त पिकले, हे अजून थोडंसं संध्याकाळी पिकेल. आणि थोडी नंदुबाईंच्याकडे आम्ही गेलो त्यावेळी 7-8 लागली होती. हॅलो, हाय, नमस्कार, कशा आहात तुम्ही? तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदात आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बाप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. आणि तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. आमचं सीताफळाचं झाड दाखवलं, त्याची ती 5-6 सीताफळे आता तोडलेली आहेत. त्यातली खायचं चालू आहे, रोज 1-2 पिकतात. तर गौरी वगैरे, आई वगैरे खातात. मम्मी पण सकाळचंच खाते, फक्त दिवसभर काय खात नाही. सकाळी उठल्या एक सीताफळ खाते. मला पण सीताफळ खूप आवडतं, सगळ्या फळात म्हणतं तर सीताफळ जास्त आवडतं. आणि एक 7-8 सीताफळ आम्ही नंदुबाईंच्याकडे जातो त्यावेळी निघलेली, तर त्यावेळी त्यांना थोडी दिली. तर असंच असतं, थोडं द्यायचं. तर माझ्याकडं शॉपमध्ये 1-2 जण आहेत, त्यांना 1-2 मी नेऊन देते. तर आता नाही, परत काढले की त्यांना द्यायचं. शेजार देखील आम्ही मग 1-2 लहान मुलं आहेत त्यात देतो. भरपूर लागले सीताफळ, मोठं असं झाड झाले, दिसत नाही. आत असं भरपूर लागले. काही सीताफळ तर असं एकदम उंचावर टोकाला लागले, पण ते हाताला येत नाहीत आणि ते चिमण्या खाऊन टाकत. मग असू दे म्हणजे चिमण्यांना जेवढी हाताला येतात तेवढीच आम्ही काढायला लावले. तर रोज 2-3 सीताफळ पिकतात. तर बघा, काल होता मानसचा बड्डे, आणि बड्डेला पुरी, कुर्मा, मसाले भात वगैरे केला होता. तुम्हाला दाखवते. मसाला भात तर कोणच खाल्ला नाही, त्या मानसला आवडते म्हणून मी बनवला होता, पण फक्त पुरीच सगळ्यांनी खाल्ली. तर मसाले भात तसाच्या तसा आहे. तर आता बघूया नाश्त्याला काय काय खातात. तर नाश्त्याला त्यांना मी आता मसाले भातच देणार आहे, तो संपवायचा आहे, कारण इतका काही टाकायचं नाही. कारण आज माझा आहे शुक्रवार, तर माझा आहे उपवास, तर मी सुद्धा काय खाणार नाही, त्यामुळे आता ते त्यांना संपवावं लागणार आहे. तर तुम्हाला दाखवते मी काय काय शिल्लक राहिले जेवण. तर ही भाजी काय अगदी थोडीशी राहिलेली आहे, कुर्मा. पण भात बघा, हा जितका केलेला तसा आहे, फक्त यातला एकच पळी मी काढलेला होता. आणि या पुऱ्या आहेत. काय बघा, ही पुरीचं पीठ शिल्लक राहिलेलं आहे. तर आता बघू काय म्हणतात, पुऱ्या खातात काय चपात्या. ते म्हणलं तर त्याचं पुऱ्या बनवायच्या किंवा चपात्या बनवायच्या. तर रात्रीचं पीठ ते फ्रीजमध्ये ठेवले होते मी, आता बाहेर काढून ठेवले. तर आता जास्त काही स्वयंपाक बनवायचं नाही, आता फक्त गवारी बनवणार आहे मी, थोडासा भात घालणार आहे, आणि मी डाळ घातलेली आहे शिजायला. दुपारच्या जेवणालाच मी चपाती किंवा भाकरी बनवणार आहे.
तर इथे बघा गव्हाचं पीठ संपलेलं होतं, त्यामुळे मी गहू दळायला घेतलेले आहेत. तर मी काही मोजून वगैरे घेतले नाहीत, कारण मला आज खूपच लेट झाला आहे शॉपला जायसाठी. मी अंदाजेच तसं वतून घेतलेले आहेत. अंदाज आपल्याला लागतोच की किती 5 किलोचं हिशोब होत होतं. आणि मी दळायला घेतलेले आहे. तर मी आता ते दळप घेऊन जाणार आहे. म्हणजे अहो जेव्हा दुपारी मला न्यायला येतील तेव्हा त्यांच्यासोबतच येताना गाडीवरून घेऊन येता येतं. तर आता मी चाललेली आहे शॉपला. तर ह्याच्यासोबतच मी डाळसुद्धा दळायला घेणार आहे बेसन तयार करण्यासाठी. आम्ही काय बेसन विकत वगैरे आणत नाही, तर गिरणीतून दळूनच आणतो. तर हरभऱ्याची डाळ तेवढी मी मोजून घेत आहे, कारण मला 1 किलो दळून आणायची आहे. कारण आता सण पण आहे पंचमीचा वगैरे, त्यासाठी देखील डाळ ठेवायची. कारण आत्ताच नुकताच बाजार केले आहे, त्यामुळे भरपूर डाळ पण 2 किलो आणलेली आहे. तर 1 किलो दळून आणली तर भरपूर दिवस पीठ जातं, 15 दिवसाच्या वरती जातं. मग संपल्यानंतर मग पुन्हा अनेकदा दळून आणलं तरी चालतं, पण जास्त दिवस ठेवण्यापेक्षा 15-15 दिवसाला दळून आणलं तर चालतं. त्यानंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर बघा सगळा स्वयंपाक वगैरे झाला. आणि मग जी आठवडाभर साय साठवली होती ती घेतली लोणी काढण्यासाठी. तर मी घेतल्यानंतर ह्यांना हवं असतं, तर मुलांनी बघा हे काढून घेतलं आणि गौरी आणि मानसच बनवायला लागले. आणि मला सांगायला हे बघ कसं वाटीसारखं होतं आहे, असा ह्यांचा खेळ चालू आहे ह्याच्यासोबत. तर यांचं काम करणं थोडं आणि खेळणं जास्त झाले, असं करून हे सांडून ठेवतील. म्हणून मी यांना ओरडत होते की द्या माझं करते म्हणून, तर कोण ऐकत नाहीत. व्हिडिओ मानस करायला लागला आणि गौरी बघा वाटीचा आकार कसा होतोय बघ म्हणून लहान मुलासारखं खेळखंडोबा करत बसल्या अभ्यास सोडून. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.